इदं राष्ट्राय इदं मम, अर्थात राष्ट्रधर्म सर्वात मोठा धर्म आहे. राष्ट्र माझं सर्वस्व आहे. माझं तन मन धन आणि जीवन राष्ट्रहितासाठी समर्पित राहील. क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, राजकारण आणि समाजकारण यात आपण आपला ठसा उमटविलात. आपली अभ्यासवृत्ती, प्रभागाच्या विकासाबद्दलची असलेली दूरदृष्टी, मनमिळाऊ स्वभाव, सतत लोकोन्नतीसाठीची तत्परता यामुळं स्थानिक पातळीवरून आपण थेट जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर भरारी मारली. माहिती अधिकाराचा वापर करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील भ्रष्टाचाराची शेकडो कोटींची प्रकरणं आणि अनियमितता आपण चव्हाट्यावर आणली. आणि हे अल्पकाळात मिळवलेलं यश, हा झंझावात आपल्या हितशत्रूंच्या डोळ्यात खुपणं ही साहजिकच होतं. त्यातच आपल्या वाहनावर झालेला प्राणघातक हल्ला हे त्याचंच प्रतीक आहे. पण आपल्यासारख्या निश्चल कार्यकर्त्यांना त्याची पर्वा नसावी, म्हणून तुम्ही आता पुन्हा आला आहात हुकुमशाही आणि झुंडशाहीचा बिमोड करणाऱ्या लोकशाहीसाठी, आपल्या लोकांसाठी. आपला माणूस, हक्काचा माणूस, जनसेवक म्हणून विलासभाऊ मडिगेरी. दिनांक 5 जुलै 1971 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर इथं हनुमंतराव मडिगेरी यांच्या घरी एका मुलानं जन्म घेतला. घरात 18-20 दारिद्र्य असताना परिस्थितीशी 2 हात करावे लागले. एकूण 3 भावंड असणाऱ्या मडिगेरी परिवारानं या बाळाचं नाव विलास असं ठेवलं. पुढचं प्राथमिक शिक्षण पुण्यात घेतलं. या अशा लहान कोवळ्या वयातही विलासभाऊंना आपल्या परिस्थितीची जाणीव आणि भान होतं. ते सुद्धा शाळा शिकता शिकता काम करू लागले. त्यातच वडिलांचं म्हणजे हनुमंतराव मडिगेरी यांचं निधन झालं. पुढं दोघा भावांनी मिळून भाऊंचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव विलासभाऊंवर होता आणि तेव्हापासूनच भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. भाऊंना लोकांमध्ये राहून काम करणं, गरजवंतांना मदत करणं, जनमानसात एकजीव होणं आणि माणसं जोडणं हे त्यांच्या प्रेमळ आणि निस्वार्थी स्वभावामुळे सहजच झालं. त्यांनी पुण्यात एका खाजगी कंपनीत 7 वर्ष मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी केली आणि पुढं त्यांनी साखर कारखान्यांमध्ये लागणाऱ्या मशिनरीचे स्पेअर पार्ट्स सप्लाय करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. लहानपणापासूनच काम करणाऱ्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या कष्टांची आणि दुःखाची जाणीव भाऊंना होतीच. या सर्वांना कुठेतरी एक न्याय देता यावा म्हणून त्यांनी वयाच्या 19व्या वर्षातच समाजकार्यातून राजकारणाकडे जाण्याचा राजमार्ग निवडला आणि पुढे भोसरी परिसरातील जनतेमध्ये विलासभाऊ त्यांच्या कामामुळे ओळखले जाऊ लागले. आणि त्याच वेळेस आपल्या विशिष्ट अशा कार्यशैलीनं लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनात भाऊंनी स्थान निर्माण केलं. सन 2006 साली श्री साई चौक मित्रमंडळाची स्थापना करून समाज कार्याचा नवा अध्याय त्यांनी सुरू केला. श्री साई चौक मित्रमंडळाच्या माध्यमातून विलासभाऊंना सन्माननीय देणगीदार, मंडळाची कार्यकारिणी, अहोरात्र कार्य करणारे कार्यकर्ते यासारखे अनेक जीवाभावाचे मित्र भेटले, ज्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती महोत्सव, हळदी कुंकू असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विलासभाऊ सातत्यानं राबवित असतात. राजकारणात काम करता करता पुढे 2007 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत वर्षाताईंना संधी मिळाली आणि जनतेनं मतरूपी भरभरून आशीर्वाद देऊन नगरसेविका म्हणून त्यांना निवडूनही आणलं. दिलेल्या वचनाच्या वचनपूर्तीमुळे आणि विकास कामांच्या जोरावर
वर्षाताईंना 2012च्या निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा विजयाची माळ गळ्यात घातली. स्वर्गवासी प्रमोदजी महाजन आणि स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे वक्तृत्व आणि कार्यशैलीवर विलास भाऊंचा नेहमीच भर असतो. जनतेशी आणि पक्षाशी सदैव प्रामाणिक नातं भाऊंनी जपलं आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले, जे त्यांना सदोदित पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत असतात. त्यातच भारतीय जनता पक्षानं विलास भाऊंना भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आणि भाऊंनी ती यशस्वीरित्या पार देखील पाडली. नंतर भाऊ भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झाले. उपाध्यक्ष म्हणून काम करताना प्रत्येक कार्यकर्त्यांना स्वतःची ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊंनी सतत केला. विलास भाऊंनी दिवस रात्र न पाहता 24 तास पूर्ण वेळ कार्यसेवक म्हणून अगदी निष्ठेनं जनसेवेची विकासांची कामं केली आहेत आणि करतही आहेत. रस्त्याचे डांबरीकरण, LED स्ट्रीट लाईट्स, ऐन दुष्काळात टँकरनं पाणी पुरवठा, ड्रेनेजचं काम, फुटपाथ बनविणं, वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणं अशी अनेक कामं विलास मडिगरींनी केली आहेत. इंद्रायणी नगरमधील रहिवाशांची पाण्याची समस्या लक्षात घेऊन भाऊंनी 25 दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून पाण्याची समस्या कायमची दूर केली. सततच्या जनसंपर्कामुळे त्यांच्या वॉर्डात एकही असा व्यक्ती नसेल की भाऊ त्यांना त्यांच्या नावानं ओळखत नसतील. सामाजिक दृष्ट्या पाहता भाऊंनी परिसरासाठी जे कार्य केलं ते स्वामी विवेकानंद आणि श्रीयुत अण्णा हजारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच केलं असं म्हणता येईल. वर्षाताईंच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून वॉर्डाचं आणि परिसराचं जे नंदनवन केलं, यामुळे विलास भाऊ म्हणजे विकास हे समीकरण जणू पक्क झालं. विलास भाऊंनी पक्ष संघटनेचं कार्य इंद्रायणी नगरमध्येच नाही तर अगदी घराघरात नेलं. आपल्या विशिष्ट अशा कार्यपद्धतीनं, सुनियोजित व्यवस्थापनामुळं भारतातील पहिल्या महिला नगरसेविका म्हणून वर्षाताईंचं नाव घेतलं जातं की त्यांनी ISO 9001-2008 हे प्रमाणपत्र मिळवलं आहे. 24 तास आपल्या वॉर्डाच्या विकासासाठी झपाटलेलं हे दाम्पत्य जनतेच्या समस्यांसाठी व्हॉट्सॲप, SMS, मिस्ड कॉल अलर्ट, हेल्पलाईन सुविधा यासारख्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकास कामातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या इंद्रायणी नगरासाठी आता आपल्याला खूप काही करता येईल. आपल्या नागरिकांना खुलं वातावरण देता येईल, आपल्या माणसांना आनंदाचे क्षण देता येतील या भावनेनं विलास भाऊंना आनंदित केलं. इंद्रायणी नगराच्या विकासासाठी आणि विकास कामांचा आराखडा बनवून तो अंमलात आणण्यासाठी विलास भाऊ अहोरात्र झटले. आव्हान मोठं होतं, पण जे काही गेल्या कित्येक वर्षात घडलं नाही ते करायचं होतं, म्हणून भाऊंनी आपल्या पत्नी समवेत विकास कामांचा धडाकाच लावला. पिंपरी चिंचवड महानगरमध्ये विलास भाऊंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बालनगरी उपक्रम काही तांत्रिक अडचणींमुळे मंजूर होत नव्हता. भाऊंनी सतत पाठपुरावा करून 24,70,00,000 रुपयांचा जागतिक दर्जाचा उपक्रम बालनगरी मंजूर करवून घेऊन कामाचा धडाका सुरू केला. ऑलिम्पिक दर्जाच्या स्केटिंग ट्रॅकसाठी 70 दशलक्ष रुपये, 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी 1,17,00,000 रुपये, MIDCतील पोलीस स्टेशनसाठी 2,16,00,000 रुपये, प्रस्तावित मल्टीपर्पज स्केटिंग ट्रॅकसाठी 40 लक्ष रुपये, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव बेबी पूलसह योगा हॉल, लँडस्केप गार्डन यासाठी 12 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मंजूर करवून घेऊन प्रकल्प आता पूर्णत्वास नेत आहे. रस्ता खोदाईच्या परवान्यापोटी मिळणारी रक्कम महापालिकेच्या गंगाजळीत न जाता तिला वॉर्डाच्या विकासासाठी उपलब्ध करवून घेऊन सेक्टर 7 आणि सेक्टर 10च्या रस्त्याचे 3,66,00,000 रुपयांचे आपण डांबरीकरण केले. इंद्रायणी नगरमध्ये मंडईसाठी जागा आरक्षित करून त्याचं कामही आपण पूर्णत्वाकडे नेत आहात. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र,
परिसरातील वस्त्यांसाठी सार्वजनिक शौचालये, भूमिगत गटारी बनवणं अशी अनेक कामं विलास भाऊंनी केली आहेत आणि ते सातत्यानं करत आहेत. भ्रष्टाचार मुक्त हिंदुस्थानचं स्वप्न पाहणारे माननीय श्रीयुत अण्णा हजारे यांच्याही विचारांचा विशेष पगडा विलास भाऊंवर आहे. अण्णांच्या या लढाईतील एक अग्रगण्य लढवय्या शिलेदार स्वतःला विलास भाऊ समजतात. माहिती अधिकाराचा वापर करून विलास भाऊंनी YCM रुग्णालयातील CT स्कॅन मशीन गैरव्यवहार प्रकरण, मनपाच्या सर्व डॉक्टरांना दिला जाणारा व्यवसाय रोध भत्त्यातील घोटाळा, कॅथलॅब प्रकरणी 54 कोटींचा महाघोटाळा, मिळकत कर अनियमितता, शेकडो कोटींची थकबाकी अशी अनेक प्रकरणं बाहेर काढून चौकशीचा ससेमिरा भ्रष्टाचारांच्या मागे लावला आणि उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केल्या. विलास भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे भाऊ कुणालाही विरोधक मानत नाहीत आणि तरीही विरोधक एकत्र आले तरी विकास कोणीच रोखू शकत नाही असं विलास भाऊ आत्मविश्वासानं सांगतात. आणि यावेळी तर केंद्रात आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रात श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा भाऊंना विश्वास आहे. विकास कामांची यादीच म्हणावी तर 45,000 जनतेची आधार कार्ड त्यांनी काढून दिली आहे. आरोग्य शिबिरांचं आयोजन, कुष्ठरोग्यांना दरमहा ₹2,000 पेन्शन मिळवून दिलं आहे. मतिमंद मुलांना 2,000 पेन्शन मिळवून दिलं आहे. महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रभागातील हजारो महिलांना प्रशिक्षण दिलं, जसं शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, कुकिंग, स्पोकन इंग्लिश अशा कोर्सेसचं वेळोवेळी आयोजन केलं. असंख्य महिला बचत गटांना मनपातर्फे आर्थिक अनुदान मिळवून देऊन महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी भरीव कामगिरी केली. विधवा महिलांसाठी अनुदान वाटप, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचं आयोजन आणि अनाथाश्रमात अन्नदान, वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करणं, बस सेवा सुरू केली. सलग 11 वर्षापासून योग शिबिरांचं तसेच नवरात्रोत्सवाचं आयोजन, मनपातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप, गेल्या 2 वर्षात 10वी-12वीतील 250 गुणवंत विद्यार्थ्यांना ₹10,000 ते 15,000चं अनुदान वाटप आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कारानं भाऊंना सन्मानित करण्यात आलं. भाऊंचं सारं जीवन एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणेच आहे, जे आपल्या साऱ्यांना माहिती आहे. भाऊंची आपल्या जनता जनार्दनावर गाढ श्रद्धा आहे. भाऊंकडं लपवण्यासारखं काहीच नाही. जे आहे ते एक सत्वशील, निर्मळ, सेवाभावी आणि कष्टाळू मन आणि सामान्यांसाठी जिव्हाळ्यानं भरलेलं होतं. मतदार बंधू भगिनींनो, आजपर्यंत खूप कामं झालेली आहेत. आता तर नियोजित प्रभाग क्रमांक 8चा विस्तारही प्रचंड वाढलेला आहे आणि या विस्तारलेल्या प्रभागात अजून खूप काही नवीन करायचं आहे. त्या नवीन परिसरातील समस्या सोडवायच्या आहेत आणि यासाठी विलास भाऊंना आपलं आशीर्वाद रूपी मत देऊन पुन्हा आपल्यासाठी काम करण्याची संधी द्या. आपला माणूस म्हणून, एक जनसेवक म्हणून मडिगेरी विलास हनुमंतराव.